श्री स्वामी समर्थ मंदिर अन्नछत्राच्या वतीनं श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्यस्तरीय भजन स्पर्धा घेण्यात आली। यामध्ये राज्यभरातील विविध संघ सहभागी झाले होते। यामध्ये परभणीच्या संघानं पहिला पुरस्काराचा मान मिळवला। जिंदमवाडीच्या भव्य प्रांगणामध्ये टाकलेल्या मंडपामध्ये स्पर्धेचं उद्घाटन पंडित बाबूरावजी उपलवाड, राजेंद्र हुरणे, सत्येंद्र जिंदम, पंडित संजय जोशी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झालं। यावेळी पंडित राम बोरगावकर लातूर, पंडित विश्वनाथ दाशरथी छत्रपती संभाजीनगर, पंडित मिलिंद जोशी परभणी यांची प्रमुख उपस्थिती होती। या स्पर्धेसाठी बक्षिसांची लयलूट करण्यात आली होती। प्रथम बक्षीस नंदकुमार चौधरी यांच्यातर्फे कैलासवासी माधव काशीराम चौधरी यांच्या स्मरणार्थ रुपये 71,000चं होतं, तर द्वितीय बक्षीस 51,000 रुपयाचं श्रीमती अरुणाताई लाभशेटवार यांच्यातर्फे कैलासवासी चंद्रशेखर विश्वंभर अप्पा लाभशेटवार यांच्या स्मरणार्थ होतं, तर तृतीय 31,000चं बक्षीस राजेंद्र हुरणे यांनी त्यांचे वडील कैलासवासी विश्वनाथ अप्पा हुरणे यांच्या स्मरणार्थ ठेवलं होतं। याशिवाय प्रत्येकी 5,000 रुपयाचे उत्तेजनार्थ 4 बक्षिसं होती, तर उत्कृष्ट अभंग गायक, उत्कृष्ट गवळण गायक, उत्कृष्ट स्वामी समर्थांचे किंवा दत्तगुरूंचे भक्तिगीत गायक आणि उत्कृष्ट मृदंग किंवा तबला वादक यांच्यासाठी वैयक्तिक रुपये 2100चं बक्षीस ठेवण्यात आलं होतं। स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र या बक्षिसासोबत ठेवण्यात आलं होतं। तसंच स्पर्धेतील सहभागी संघातल्या प्रत्येक सदस्यांना सादरीकरणाचे प्रमाणपत्र देण्यात आले। अटीतटीच्या झालेल्या या भजन स्पर्धेमध्ये प्रथम बक्षिसाचे मानकरी ठरले परभणीचे ओमकार भजनी मंडळ, तर द्वितीय 51,000चं बक्षीस नांदेडच्या नादब्रह्म संगीत विद्यालय भजनी मंडळानं पटकावलं, तर 31,000चं तृतीय बक्षीस नागपूरच्या सुर स्वरागिनी या महिला भजन मंडळाला मिळालं। उत्तेजनार्थ बक्षीस हे स्वरगंगा भजन मंडळ नागपूर, कलासाधक संगीत संच नांदेड, संत सूरदास भजन मंडळ उदगीर आणि वागेश्वरी भजनी मंडळ लातूर यांना प्राप्त झालं। विशेष वैयक्तिक पारितोषिकामध्ये मृदंग वादक गोपाळ महाराज आळंदी यांना मिळालं, तर उत्कृष्ट गवळण गायकीचं बक्षीस अनुसया माता महिला भजनी मंडळ वेणी यांना मिळालं। माजी मंत्री डी.पी. सावंत तसंच ज्येष्ठ साहित्यिक देवीदास फुलारी आणि सुप्रसिद्ध गायक पंडित बाबूरावजी उपलवाडे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक देण्यात आली। ही भजन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नियोजन समितीचे सदस्य भगवानराव देशमुख, दिवाकर मुगटकर, संजय जोशी, विलास गारोळे, रमाकांत जोशी, कृष्णा चौधरी, डॉक्टर प्रमोद देशपांडे, सौ आनंदी विकास, विनोद राणे, रमाकांत चाटी, पत्रकार विजय जोशी, प्राध्यापक जगदीश देशमुख, पंकज शिरभाते, अमोल मालेगावकर, सुशांत पांडे, गजानन कुलकर्णी, गणेश अण्णा, माधवी पाठक, विजय मंडेवार यांनी परिश्रम घेतले। भजन स्पर्धेसाठी आलेल्या संघांना चहा पाण्याची, नाश्त्याची आणि भोजनाची चोख व्यवस्था श्री स्वामी समर्थ मंदिर आणि अन्नछत्राच्या वतीनं ठेवण्यात आली होती। प्रतिनिधी सचिन जाधव, NTV न्यूज मराठी, नांदेड।